नमस्कार, story.comच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। काल एक मुलाखत आपण घेतली होती सुशील कुलकर्णी सरांची। त्यातला एक अपूर्ण विषय मी आज पूर्ण करणार आहे। निकालाचा दिवस आहे, लँडस्लाइड विक्ट्री महायुतीची झाली आहे, सरकार पुन्हा एकदा तेच आलंय। पण ज्या जागा अपेक्षित होत्या त्याच्या दुप्पट जागा सध्या भाजपला आल्यात, महायुतीला आल्यात। काल या मुलाखतीत निकालाच्या काही तास अगोदर जेव्हा चर्चा केली मी सुशील सरांसोबत, तेव्हा त्याने एक मुद्दा सांगितला होता की भाजपला मराठा मतं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गेली आहेत की नाही हे तुम्हाला कळेल। त्यांनी काल दावा केला होता आणि जर तो दावा खरा ठरला नाही तर मी सोज्वळपणे उद्या माफी मागेल असंही ते म्हणाले होते। त्यामुळे कालच्या विषयापासून सुरुवात करायची आहे। पण मराठवाड्यात मराठ्यांनी जरांगे फॅक्टर का झोपवला, हा फॅक्टर का फेल ठरला आणि लोकसभेची पुनरावृत्ती ते का झाली नाही, या काही प्रश्नांची उत्तरं मी त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर कालच्या विषयाला आपण सुरुवात करू। तो विषय मला फक्त कंटिन्यू करायचा आहे। तुम्ही काल म्हणाला होतात की मराठा मतं भाजपकडे खूप मोठ्या प्रमाणात वळली आहेत आणि ते आजच्या निकालातून स्पष्ट झालंय। मी पुन्हा सांगतो, कोणतीही जात असा जातीयवाद करत नसते की अमुक एक माणूस म्हणतोय म्हणून आपल्याला त्या पक्षाचा विरोध करायचा आहे। मराठा समाज हा जरांगेंच्या म्हणण्यानुसार तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांच्या मागे राहील असा जो अंदाज बांधला जात होता, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय आहे बघा। तो शेवटचा पक्ष झालाय। म्हणजे पहिला भाजपा, दुसरा शिवसेना, तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चौथा काँग्रेस, पाचवा शिवसेना युबीटी आणि सहावा शरद पवार। म्हणजे जरांगेंच्या पॅटर्ननुसार शरद पवारांच्या मागे मराठा समाज उभा राहिला नाही। मुळात समाजाचं नेतृत्व, मी पुन्हा सांगतोय, म्हणजे कालच्या मुद्द्यावर मी ठाम आहे। कितीतरी तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विशालची जात आणि माझी जात अण्णाव अधोरेखित करून प्रचंड शिव्या खाली आलेल्या आहेत। त्या शिव्यांचा आदरपूर्वक स्वीकार करून, कारण दुसरं काय माझ्या हातात, तुम्ही द्याल ते स्वीकारणं एवढंच माझ्या हातात आहे। त्या शिव्यांचा आदरपूर्वक स्वीकार करून सांगतो की मराठा समाजामधला ओबीसींच्या जागावर आपल्याला येता येऊ शकेल असा विचार करणारा वर्गच जरांगेंच्या मागे खंबीरपणे उभा होता। या आरक्षणाची लढाई विशाल ही राजकीय आरक्षणासाठीची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। त्यामुळं मराठा समाज सर्वंकष पद्धतीने जरांगेंच्या मागे राहिला नाही। रोज गावामध्ये जी काही तिढा पसरलेला होता, मी तर समस्त मराठा समाजांचे, म्हणजे ओबीसीच्या आधी समस्त मराठा समाजांचे आभार मानतोय की त्यांनी या निवडणुकीत मराठा समाज जातीयवादी नाही हे सिद्ध करून दिलेलं आहे। भाजपला मतदान केलं म्हणजे जातीयवादी नाही असं नाही आहे। मी फक्त भाजपला मतदान केलं म्हणून नाही म्हणत आहे, शिंदेंना मतदान केलंय। अहो, जेवढ्या मिळून महाविकास आघाडीच्या जागा आहेत तेवढ्या जागा एकट्या शिंदेंना मिळाल्या। बेरीज आहे विशाल, बेरीज एकत्रित तीन पक्षाची एकत्रित संख्या एकट्या शिंदेची आहे। शरद पवारांच्या दुपटीपेक्षा जास्त जागा, शरद पवारांच्या दुपटीपेक्षा 17 दुनी 34 आणि वर 3 अशा जागा अजित पवारांना मिळाल्यात। म्हणजे मराठा समाज नेतृत्व बघतो, शाश्वत नेतृत्व बघतो, त्या नेतृत्वाकडे त्यांनी बघितलंय आणि ते मतदान केलेलं आहे। आता उद्या किंवा संध्याकाळपर्यंत फार फार तर सगळी एकूण मतांची टक्केवारी, मतांचं एकूण प्रमाण आपल्या समोर येईल। ते आल्यावर अजून जास्त चांगल्या पद्धतीनं बोलता येऊ शकेल। ओबीसी आणि मराठा हातात हात घालून महाराष्ट्रात चालणार आहे हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। मराठा ओबीसींच्या विरोधात नाही, ओबीसी मराठ्यांच्या विरोधात नाही, तो हिंदू म्हणून विचार करतोय हे या निवडणुकीनं स्पष्ट केलं विशाल। एका मुद्द्याची चर्चा सातत्याने व्हायची की मराठा समाज आहे, मराठा समाजाला गृहीत धरून याला पाडायचं त्याला पाडायचं अशा काही जागा ठरल्या होत्या। भोकरदन ठरली होती, परळी ठरली होती, किंवा आणखी काही जागा होत्या, येवला ठरली होती। सगळेच्या सगळे निवडून आले त्या ठिकाणी। आपण चर्चेला बसतोय तोपर्यंत संभाजीनगर पूर्वचा अपवाद वगळता जरांगेंनी पाडा म्हणलेल्या सगळ्या जागा आल्यात। काय आहे, ढॅन म्हणून आणि चिन्हा टन्ना काढून समाजाचा नेता होता येत नसतं। म्हणजे आज तरी आपल्याला हे स्पष्टपणे बोललं पाहिजे, कधीतरी कुणीतरी बोललं पाहिजे। म्हणजे माझा विरोध जरांगेंच्या मागण्याला नाहीये,
माझा विरोध, माझा आक्षेप, विरोध सुद्धा असायचं काय कारण आहे, माझा आक्षेप आहे तो जरांगेंच्या मागण्याच्या पद्धतीला. आम्हाला ओबीसीतून द्या म्हणजे ओबीसी अंगावर, आम्हाला देवेंद्र देत नाही त्याचा चिन्हा टन्ना काढा, त्याची आय काढा, माय काढा त्याच्या अंगावर. मराठा समाजाचे नेते बोलतायत त्यांना शिव्या द्या, त्यांच्या अंगावर जा. अरे एक जात त्यातलं नेता हा असा आभाळातून पडून निर्माण नसतो होत, फ्लूक मध्ये नसतो होत. म्हणजे एक उपोषण केलं आणि संघर्षोद्धा झाला, 2 उपोषण केले आणि संघर्ष असं नसतं होत. त्या माणसाला आपली हयात राजकारणात घालावी लागते, लोकांचं काम करत घालावी लागते. 20-20, 25-25 वर्ष संघर्ष करून तो नेता उभा राहत असतो. त्याची माती करायला लावत तुम्ही असाल तर लोक माती करणाऱ्याच्या बाजूने उभी राहत नसतात, लोक निर्माणाच्या गोष्टीच्या मागे उभे राहतात. दिसतं, चांगलं दिसतं, सगळं दिसतं. माझी अजूनही जरांगेंना विनंती आहे, अहो तुमच्या मागे लोक आहेत, तुम्हाला लोकांचं पाठबळ मिळत आहे. अरे तुमच्या माझ्यासारख्याला युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर मिळवायला 10 वेळा विनंती करावी लागते. 5 वर्ष घातल्यावर कुलकर्णीच्या व्हिडिओ चॅनलला 6 लाख सबस्क्रायबर झालेत. 5 वर्ष मेहनत केल्यावर झाले 6 लाख सबस्क्रायबर. 30 कोटी वेळा लोकांनी बघितलंय. तुमच्या एका इशाऱ्यासरशी लोक जमा होत आहेत, तर याचा सकारात्मक उपयोग करा. जरांगेने तो केला नाही म्हणून मराठा समाजाने जरांगेचं नेतृत्व बुडवलेलं आहे, त्याला नाकारलेलं आहे. म्हणजे हा भाजपचा स्वीकार आहे का, हा अजित पवारांचा यश आहे का? नाही, हा समाजात दुफळी माजवणाऱ्यांचा पराभव आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून ते नाकारलं गेलंय. हे साधं गणित आहे. अजूनही जरांगेंना विनंती आहे की या शक्तीचा सकारात्मक उपयोग करावा. बीड बद्दल आपण काल बोललो होतो, तुम्ही सांगितलं होतं धनंजय मुंडे पराभूत होतील की विजयी होतील याबद्दल बोलायचं नाहीये, त्यांचं लीड मोजायचंय. करेक्ट. तुम्ही म्हणाला होता 75,000 ते 1 लाखाच्या दरम्यान ते राहतील. आता आपण बोलतोय तेव्हा त्यांचं 1.25 लाख लीड झालंय जवळपास. आणि बीडचा निकाल एकतर्फी लागलाय. सर्वात प्रभाव मराठा आरक्षणाचा या आंदोलनाचा असलेला बीड जिल्हा, त्याच्या बाजूला बाकी छोड दो घनसावंगी बुडालाय. तेच येतो मी. घनसावंगी आणि बीड जिल्हा या निकालांकडे कसं बघताय? कालच्या एका मुद्द्यावर लोकांच्या तिखट प्रतिक्रिया खाली आहेत. कुलकर्णी प्राजक्ता माळीच्या विषयावर धनंजय मुंडेंना वाचवायला निघाला का? अजिबात नाही, अजिबात नाही. तो धनंजय मुंडेंचा विषय त्यांनी बघावा. जेव्हा जेव्हा त्यांनी अशा विषयात लिप्त झाले तेव्हा तेव्हा बोलणारा मी आहे, त्यावर बोललेलोच आहे. पण एका बाईला तुम्ही एका नेत्याच्या वर झालेल्या आधीच्या आरोपाचा वापर करून बदनाम करणार असाल, तिचं आडनाव माळी आहे म्हणून, पहिलं तिचं आडनाव माळी आहे म्हणून, ती उजव्या विचारसरणीची आहे म्हणून, ती पुरंदरेंच्या पुस्तकावर चित्रपट काढते म्हणून, माझा आक्षेप तिथं आहे. निष्कारण नाही बोलायचं, असं कोणी कोणाच्या चारित्र्यावर नाही आघात करायचे. एक. दुसरं, बीडचा निकाल प्रकाश सोळंकेला पाडा, धनंजय मुंडेला पाडा ना. प्रकाश सोळंके मराठा आहेत तरी पाडा, धनंजय मुंडेला पाडा, त्या घनसावंगीत पाडा, आले होते आदेश, आले होते. माझं मत आहे याच आदेशामध्ये गेवराईत त्या बेदरेला विजयी करा असा आदेश निघाला का नाही निघाला? पाडाचे आदेश तुम्ही देऊ शकता, विजयी करायचे आदेश तुम्ही नाही देऊ शकत, देत नाहीत. ही तुमची वृत्ती आहे. निर्माण की बात करू यार, निर्माण की बात करू. पाडणं, गाडणं, संपवणं हे तर नेहमीचा प्रकार आहे, नेहमीचा प्रकार आहे. निर्माणाच्या गोष्टी करा. म्हणून घनसावंगीत तुम्हाला नाकारलं गेलं, तुमचे आदेश नाकारले गेले, माजलगावात आदेश नाकारले गेले, गोदावरीच्या त्या पट्ट्यात तुमचे आदेश नाकारले गेले. आदेश नाकारले जाणं हे आपली पद्धत चुकती आहे हे सांगण्याचं द्योतक आहे. हा विजय पुन्हा कोणी म्हणेल ओबीसीच्या एकत्रीकरणाचा आहे तर ओबीसीला बदनाम करू नका, अजिबात नाही. ओबीसीच्या एकत्रीकरणाचा विजय नाही आहे हा, ओबीसीच्या फर्म राहण्याचा विजय आहे. कुठेही धक्का न लावता. हा सगळा अदर बॅकवर्ड कास्ट लक्षात ठेवत होती की आपल्यात भांडण लावणारं कोणीतरी आहे, जगणं गावकी अवघड होणार आहे. त्यापेक्षा शांत राहा, काही व्यक्त होऊ नका. वेळ येईल तेव्हा आपण आपली शक्ती दाखवून देऊ. आणि ती मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे येऊन दाखवलेली आहे.
जातीचं राजकारण नको हे सांगितलंय, म्हणूनच हा निकाल आहे हे लक्षात ठेवा. पण एक गोष्ट समजू शकलेली नाहीये, भोकरदन सारख्या मतदारसंघात किंवा गेवराई सारख्या मतदारसंघात जिथे मराठा उमेदवारच होते, तिथे जरांगेंनी ज्याच्या विरोधात जाण्याचं आवाहन केलं त्याला म्हणजे सत्ताधारी आमदारांना त्या लोकांनी हे कॅल्क्युलेशन समजू शकलेलं नाहीये, जिथे मराठा उमेदवारांमध्ये फाईट होती. अहो, शिंदे सेना, शिवसेनाच असं म्हणूया आपण त्याला, शिंदे सेना असं नको म्हणायला इतर मीडियासारखं, कारण ती शिवसेनाच आहे, ऑफिशियली शिवसेना आहे. भाजप यांच्यामध्ये मराठा आमदार नाहीत, मराठा नेते नाहीत. बरोबर आहेत. ते मराठा समाजाचे नेते होऊ शकत नाहीत का? सर्टिफिकेशन सुरू केलंय, जसं मध्ये पवारांनी सुरू केलं होतं, पवार सांगतील तोच खरा शिवभक्त आणि पवार नाही सांगतात तो शिवद्रोही. तसं मराठा म्हणजे मराठा जातीचं प्रमाणपत्र वाटप करण्याचं केंद्र अंतर्वलित सराटीमध्ये गेलेलं आहे. जो जरांगेंची बाजू घेईल तोच मराठा समर्थक आणि बाकी सगळे मराठाद्रोही. असं काय सर्टिफिकेशन वाटपाची परवानगी कुठे मिळालेली आहे का? असं नसतो समाजामध्ये. लोकांना काय माहिती आहे का की अशा संवेदनशील विषयावर बोललं की चिन्हा टन्ना काढला जातो, मारण्याची भाषा केली जाते, कोणीतरी काळं फासलं जातं. डॉक्टर तारकच्या तोंडाला काळं फासलं. डॉक्टर तारक मराठा नव्हते का? मराठा समाज अशा स्वरूपाच्या गोष्टी स्वीकारेल अशी अपेक्षा तरी आपण कशी करतो? आणि मी म्हणालो होतो की सगळ्या जागा रिटेन होतील, सगळ्या पक्षाच्या सगळ्या जागा रिटेन होतील. कोणी बीड शहर सुद्धा बघा, ती जागा कायम राखली जाते, सगळ्या जागा रिटेन होतील. उलट याच्यामध्ये आणखी काही मराठा आमदार अधिकचे निवडून आलेले आहेत. हा मराठ्यांचा विजय नाही आहे का? आणखी काही ओबीसीचे आमदार अधिकचे निवडून आलेले आहेत जे महायुतीच्याकडून आहेत. हा ओबीसीचा विजय नाही आहे का? तुम्ही म्हणाल ते मराठा, तुम्ही म्हणाल ते ओबीसी. अरे कशा करता एक सर्टिफिकेशनची नवी व्यवस्था तयार करून ठेवताय? देतंय ना सरकार सर्टिफिकेट. तर हे असं नसतं की त्याच्यामुळं मराठा समाजाचा सगळा बाजू ही इकडेच आहे असं नाही, तर ती तिकडे पण आहे. दोन्हीकडे जिथे नेतृत्वाचा विकास होईल तिथे मराठा समाज असतो. अहो, जिथे उदयनराजे म्हणाले होते माझं आडनाव आजपासून फडणवीस आणि तुमचं भोसले करा, बघा काय होईल, त्याचा विचार करा ना तुम्ही, त्याचा विचार करा ना तुम्ही. त्यामुळे या असल्या निकालांवर, या निकालाने खरं तर एक मोठी थप्पड मारली आहे जातीयवादाच्या तोंडावर. काल आपण बोललो होतो वाढलेल्या मतदानावरती. मी राज्यातला एक प्रश्न घेणार आहे, कारण भाजपचा जो आकडा आहे 14चा पण रेकॉर्ड मोडला आहे. हो. तर वाढलेलं मतदान, काल तुम्ही एक अंदाज व्यक्त केला होता की जे काही वाढलंय ते भाजपचं वाढलंय किंवा ते मतदान भाजपकडे गेलंय. तर हे वाढलेलं मतदान नेमकं कोणत्या वर्गातून आले? महिला आहेत, हे मराठा समाज आहे, ओबीसी तर होतात भाजपकडे, नेमकं हे वाढलेलं मतदान हिंदू. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेलं मतदान हे मुस्लिमांचं मतदान होतं आणि हिंदू मतदानाला बाहेर पडला नव्हता. अबकी बार 400 पारच्या नाऱ्यावर विश्वास ठेवून मुस्लिम आणि दलित या मतदानाने टिपेचा आकडा गाठलेला होता आणि तो आकडा ऍज इट इज कायम होता या निवडणुकीत सुद्धा. म्हणजे मुस्लिमांचं एकत्रित मतदान आणि दलितांचं एकत्रित मतदान हे जसं लोकसभेला झालंय तसं आत्ताही झालेलं होतं. त्यामुळे त्या आकड्यात फारसा फरक पडला नव्हता. आता वाढलंय ते हिंदू मतदान. मी मराठा, ओबीसी, ब्राह्मण, मारवाडी, जैन असली जातीय विभागणी करणार नाही. तो हिंदूंचा आकडा वाढला होता आणि तो हिंदूंचा आकडाच या निवडणुकीतल्या जय पराजयाचं कारण ठरलेलं आहे. मी आधीपासून सांगत होतो की 20% मतदान वाढलंय भाऊ शेवटच्या 3 तासामध्ये. तुम्ही याचा अंदाज घेतच नाही आहात. 6% एकूण लोकसभेच्या वाढलंय आणि तोच फरक तुम्हाला आता जाणवतोय काय होतो तोच रिझल्ट देतोय. त्यामुळे वाढलेलं मतदान हे हिंदूंचं झालं आणि महिलांनी मतदान केलंय हे विसरून चालणार नाही. तर निकालात अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आपण आज निकाल पाहतोय, पण मराठवाड्यात जो निकाल बदललाय, जो एकतर्फी निकाल पूर्ण महाराष्ट्रात लागलाय, त्याला मराठवाडा अपवाद नव्हता. तर या सगळ्या मुद्द्यांवरती, महत्त्वाच्या काही प्रश्नांवरती मी सरांशी बोललो. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही निकाल पाहताय, आकडे पाहताय. ही मुलाखत तुम्ही पूर्ण पाहिली, तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन व्हिडिओजमध्ये आपण भेटणारच आहोत. या मुलाखतीत तुर्तास आपण इथेच थांबतोय.